नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया 13 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर त्यातली पहिली न्यूज आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटनी काय केलंय, इंट्रोड्यूस केलाय कोणता प्रोग्राम, नॅशनल करिक्युलम फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर चिल्ड्रन. हे जे आहे किती वर्षाच्या चिल्ड्रन्ससाठी केलेलं आहे, तो केलेला आहे फ्रॉम 3 to 6 इयर्सच्या चिल्ड्रनसाठी केलेला आहे. आणि नॅशनल फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड स्टिम्युलेशन फॉर चिल्ड्रन फ्रॉम बर्थ टू 3 इयर. तर हा केलेला आहे बर्थ म्हणजे जन्मल्यापासून तर 3 वर्षापर्यंतच्यासाठी काय केलं आहे, अर्ली चाइल्डहुड स्टिम्युलेशन फॉर चिल्ड्रन हा केला आहे बर्थ पासून तर 3 वर्षापर्यंतसाठी. आणि नॅशनल करिक्युलम फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर चिल्ड्रन हा केलेला आहे 3 वर्षापासून तर ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी केलेला आहे. यामध्ये काय आहे, काय म्हणजे एम काय आहे त्यांचा हा प्रोग्राम चालू करण्यासाठी, तर जे अंगणवाडी सेंटर्स आहे तिथे प्रायोरिटाइज कॉम्पिटन्सी बेस्ड लेसन आणि प्लॅन्स ऍक्टिव्हिटीज घेण्यासाठी त्यांचा तो एम आहे. आणि जे पण हा फ्रेमवर्क कशासाठी डिझाईन केलेला आहे, टू प्रोव्हाइड द अंगणवाडी वर्कर म्हणजे अंगणवाडीचे जे वर्कर्स आहे त्यांना एक काय प्रोव्हाइड करण्यासाठी बेसिक नॉलेज, बेसिक अंडरस्टँडिंग की कसं चिल्ड्रनला आपण डेव्हलप करू शकतो, चिल्ड्रन्सच्या म्हणजे लहान मुलांची कसं ग्रोथसाठी कसं त्यांना डेव्हलप करू शकतो, त्यांचं इम्पॉर्टन्स ऑफ त्यांचं ब्रेन कसं काय डेव्हलप करू शकतो आपण आणि नर्चर करू शकतो, त्यांचे केअर करू शकतो. याच्यासाठी हा प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे कोणी, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटने. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन सेलर विष्णू सारावनांची. तर त्यांनी काय केलं आहे, त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे युरोपा कप मध्ये, जे की झाला आहे स्पेन मध्ये. आणखी विस्तारित बघूया आपण हे न्यूज. तर इंडियन सेलर कोण, विष्णू सारावन्ना यांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे युरोपा कप 2024 मध्ये, जे की कोणत्या कॅटेगरीसाठी होतं, ILCA 7 कॅटेगरीसाठी, जे की झालं स्पेनच्या मॅलोर्कामध्ये. आणि हा जो इव्हेंट आहे तो ऑर्गनाइज केला होता कोणी, रील क्लब नॉटिक पोर्ट डी पोलेन्कानी यांनी हा इव्हेंट जो आहे तो ऑर्गनाइज केला होता. आणि सर्वांनी टॉप केलं, टॉप द 91 बोट रेस विथ 71 नेट पॉइंट. 71 त्यांचे नेट पॉइंट होते. आणि नेदरलँडचे जे कोण होते, विलियम वेलरसेमा, त्यांना पण सेमच पॉइंट मिळाले, 17च पॉइंट मिळाले, 17 नेट पॉइंटच मिळाले. पण सर्वांना कशामध्ये त्यांनी ते कसे काय जिंकले, ते कॅटेगरी ऑन टेक्निकॅलिटी मधून त्यांनी ते पुढे चालले गेले, म्हणून ते जिंकले गोल्ड मेडल. तर या कप साठी म्हणजे युरोपा कप 2024 मध्ये किती सेलर्सनी पार्टिसिपेट केलं होतं, तर ते केलं होतं 334 सेलर्सनी कम्पीट केलं होतं. आणि त्यांची म्हणजे चॅलेंजिंग कंडिशन काय होती की रेंज होती त्यांची 15 नॉट्स टू ओव्हर 30 नॉट्स, त्यांची म्हणजे स्पीड पाहिजे होती 15 नॉट्स टू 30 नॉट्स. ओके. आणि त्यांना ब्रॉन्झ मेडल पण मिळालेलं आहे कुठे, एशियन गेम्स मध्ये, जे की झालं होतं हँगझॉंग मध्ये लास्ट इयर मध्ये हँगझॉंग मध्ये एशियन गेम्स झाले होते, तेव्हा त्यांना ब्रॉन्झ मेडल पण मिळालेलं आहे कुणाला, विष्णू सरावन्ना. नेक्स्ट न्यूज आहे की इंडसइंड बँकनी एक विअरेबल जे असते, जसं विअरेबल आपले वॉच वगैरे आहे, तर त्याच्या थ्रू आपण पेमेंट करू शकतो डायरेक्ट टॅप करून. तर ते त्यांनी काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे बघा. इंडसइंड बँक हॅज इंट्रोड्यूस इंडस पे वेअर. काय इंडस पे वेअर हे आहे की ज्यांनी आपण पे करू शकू. तर कोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये केलंय त्यांनी, मास्टर कार्डच्या कोलॅबोरेशन मध्ये. हे कंट्रीचं फर्स्ट ऑल इन वन टोकनायझेबल विअरेबल त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि हे काय करणार आहे, त्यांचं एम आहे की जे पण युजर्स आहे ते काय करतील, एनेबल करतील. कसं एनेबल करतील, ते आधी टोकनाइज करेल डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड थ्रू. आणि त्यामध्ये जे आहे ते जे विअरेबल राहणार त्यामध्ये एक चिप राहणार, तर त्या चिप थ्रू ते डायरेक्ट टॅप अँड पे करणार. ओके. तर जे याच्यामध्ये जे आहे ते टॅप अँड पे तर करू शकणार,
पण किती अमाऊंट करू शकेल टॅप अँड पे? बिलो 5000, जे बिलो 5000 जे आहे ते पे करू शकणार, ते टॅप करून पे करणार. पण जे पण 5000च्या वरची जी अमाऊंट आहे ती पण ते करू शकणार, पण त्यासाठी त्यांना पिन लागेल, जे की आरबीआय गाईडलाईन्स मध्ये येते. जसं आपण स्वाईप करत असतो कार्ड, तर आपल्याला पिन टाकावं लागते. तसंच सेम पे तर करता येईल टॅप करून, पण त्यासाठी पिन टाकावं लागेल. तर ही झाली न्यूज की इंडसइंड बँकने काय केलं आहे, लॉन्च केला आहे इंडस पेवेअर. नेक्स्ट बघू आता. तर नेक्स्ट जे आहे, स्पाइसजेटचे सीओओ आणि सीसीओ यांनी काय केलं आहे, रेझिग्नेशन दिलं आहे. तर सीओओ कोण होते? स्पाइसजेटचे सीओओ म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते अरुण कश्यप, आणि चीफ कमर्शियल ऑफिसर होत्या शिल्पा भाटिया. यांनी काय केलं आहे, रेझिग्नेशन दिलेलं आहे आणि सध्या ते कशामध्ये आहे, नोटीस पिरियडवर आहे. ही रेझिग्नेशनची न्यूज होती एक. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे की हरियाणाचे चीफ मिनिस्टर आहे मनोहर लाल खट्टर यांनी रिझाईन केलेलं आहे. तर का बरं रिझाईन केलं त्यांनी? जशी एक बीजेपी पार्टी आहे हरियाणामध्ये, बीजेपी पार्टी आहे, आणि दुसरी कोणती पार्टी आहे, जननायक जनता पार्टी. तर यांच्यामध्ये आधी ती यांची युती होती, पण युती झाल्यानंतर काय, युती तर होती तेव्हा ते काय होते, सीएम होते मनोहरलाल खट्टर, पण नंतर ते स्प्लिट झाले, म्हणजे दोन्ही पार्टी त्या स्प्लिट होऊन गेल्या. त्यामुळे जे आता इलेक्शन होणार आहे तर ते सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आता ते पण डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल स्प्लिट झाल्यामुळे, म्हणून त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे. तर नायब सिंग सैनी, तर ते नायब सिंग सैनी कोण राहणार आहे आता, नवीन चीफ मिनिस्टर राहणार आहे हरियाणाचे, जे की मनोहरलाल खट्टरला रिप्लेस करणार आहे. सैनी जे आहे ते एमपी होते, कुठून, कुरुक्षेत्र, आणि ओबीसी कम्युनिटीचे हरियाणामधली जी बीजेपी पार्टी आहे त्याचे ते प्रेसिडेंट आहे, आणि लास्ट इयरला ते प्रेसिडेंट झाले होते, ऑक्टोबरच्या लास्ट इयरच्या ऑक्टोबरमध्ये ते अपॉइंट झाले होते ऍज अ प्रेसिडेंट म्हणून हरियाणाचे. तर आता हरियाणाबद्दल बघू आपण काही. हरियाणाचं काय आहे, कॅपिटल चंदीगड, बर्ड आहे तिथला, म्हणजे हरियाणाचा बर्ड, हरियाणाचा स्टेट बर्ड तो आहे ब्लॅक फ्रँकोलिन, फ्लावर आहे लोटस, मॅमल आहे ब्लॅक बक, आणि ट्री आहे बोधी ट्री. हे झालं हरियाणा बद्दलची न्यूज. नेक्स्ट बघूया आपण आता. तर आपण नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट न्यूज जी आहे ती सूर्यकिरण बद्दलची. सूर्यकिरण कोण होते, तेलुगू फिल्म डायरेक्टर होते, ज्यांची डेथ झालेली आहे वयाच्या 48व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर हे कोण होते, तेलुगू चाइल्ड ऍक्टर होते, जे की नंतर त्यांनी काम केलं आणि ते काय बनले, डायरेक्टर बनले. समोर जाऊन त्यांनी फिल्म्स डायरेक्ट केल्या. त्यांच्या ज्या फिल्म्स होत्या ते सत्यम आणि धाना 51 ह्या त्यांच्या फिल्म्स होत्या, जे त्यांनी डायरेक्ट केलेल्या होत्या. आणि आणखी काही होत्या जे ज्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत त्या सूर्यकिरण, ते आणखी त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. कुठे, बिग बॉस तेलुगूमध्ये पण ते पार्टिसिपेंट म्हणून होते. त्यांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्यांनी करिअर स्टार्ट केलेलं होतं. मल्याळम फिल्म मध्ये त्यांनी सगळ्यात पहिले काम केलेलं होतं ऍज अ चाइल्ड ऍक्टर म्हणून. तर कोणती फिल्म होती ते, स्नेह कन ओरू पेनू, जे की 1978 मध्ये बनलेली होती, रिलीज झालेली होती. नंतर त्यांनी अशा 200 फीचर फिल्म्स मध्ये काम केलेलं आहे. आणखी त्यांनी काय केलं, किरणनी डायरेक्टोरियल डेब्यू पण केला. तर कोणत्या, सत्यम ही एक तेलुगू मूवी आहे, त्या फिल्मनी त्यांनी डेब्यू केला ऍज अ डायरेक्टर म्हणून. डेब्यू म्हणजे सगळ्यात पहिलं त्यांनी डायरेक्टरचं काम केलं हे सत्यम या मूवी पासनं. नंतर त्यांनी खूप साऱ्या मूवीज डायरेक्ट केल्या, जसं की ब्रह्मास्त्रम, जे की 2006 मध्ये झाली होती, राजू भाई 2007, आणखी चॅप्टर 6 2010 मध्ये. आणि जे लेटेस्ट फिल्म आहे त्यांची कोणती, अरसी, हे काय होणार आहे, अरसी जे फिल्म आहे त्यांची लेटेस्ट फिल्म आहे ती लवकरात लवकर रिलीज होईल थिएटरमध्ये. ओके, ही झाली आपली सूर्यकिरण बद्दलची न्यूज. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जे आहे ते हंगेरीचे जे प्रेसिडेंट आहे त्यांनी काय केलं आहे, म्हणजे हंगेरीचे नवीन प्रेसिडेंट म्हणून
इलेक्ट झालेले आहे कोण? तमस सुल्योक. तमस सुल्योक हे न्यू हंगेरियन प्रेसिडेंट बनलेले आहे. तर ही इनॉग्रेशन सेरेमनी कुठे झाली? इन फ्रंट ऑफ सॅन्डोर पॅलेस, द हंगेरियन प्रेसिडेंट रेसिडेन्सी. सॅन्डोर पॅलेसच्या समोर झाली, जी की काय आहे? हंगेरियन प्रेसिडेंटची रेसिडेन्स आहे. त्याच्या समोर हे इनॉग्रेशन सेरेमनी झालेली आहे, जिथे तमस सुल्योक यांना ॲज अ न्यू प्रेसिडेंट म्हणून त्यांना न्यू प्रेसिडेंट बनवलं तमस सुल्योकला. तर हंगेरियन लॉ मेकर्सनी त्यांना इलेक्ट केलं सुल्योकला ॲज अ म्हणजे हेड ऑफ कॉन्स्टिट्युशनल कोर्ट, ॲज अ कंट्रीज न्यू प्रेसिडेंट म्हणून. तर फेब्रुवारी 26ला त्यांनी काय केलं? फेब्रुवारी 26ला यांनी कोणी? कॅथलीन नोविक यांनी काय केलं? स्टेप डाऊन केलं. स्टेप डाऊन केलं म्हणजे त्यांनी सोडलं त्यांचं प्रेसिडेंटशिप जे आहे ते त्यांनी सोडली. कोणी? कॅथलीन नोविकनी फेब्रुवारी 10ला. आणि जे तमस सुल्योक आहे यांनी फेब्रुवारी 26ला त्यांना प्रिसीड केलं, म्हणजे त्यांच्या जागेवर ते इलेक्ट झाले ॲज अ प्रेसिडेंट म्हणून. तर जे कॅथलीन नोविक आहे हे कशामुळे त्यांनी स्टेप डाऊन केलं? त्यांनी स्टेप डाऊन केलं कारण की ते चाइल्ड अब्यूजच्या काहीतरी स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्व होते, म्हणून त्यांनी ते स्टेप डाऊन केलं. नेक्स्ट हंगेरी बद्दल बघू आपण आता. हंगेरीचं जे कॅपिटल आहे ते आहे बुदापेस्ट, आणि प्राईम मिनिस्टर आहे तिथले विक्टर ऑर्बन, आणि करन्सी आहे तिथली फॉरेंट. करन्सी फॉरेंट आहे. करन्सी जे आहे करन्सी आणि कॅपिटल हे इम्पॉर्टंट आहे कोणत्या पण एक्झामसाठी. तर सगळ्या जे कंट्रीजच्या करन्सी आणि कॅपिटल हे आहे तुम्ही लर्न करून ठेवा. नेक्स्ट न्यूज बघूया आता. अमेरिकन एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर आणि लॉन्च सर्व्हिस प्रोव्हायडर रॉकेट लॅब हे काय करणार आहे? एक न्यू कमर्शियल रडार इमेजिंग सॅटेलाइट काय करणार आहे? लॉन्च करणार आहेत. तर कोणतं मिशन राहणार आहे ते? आउल नाईट लॉंग. ह्या मिशन थ्रू ते काय करणार आहे? जॅपनीज कंपनीज सिन्स्पेक्टिव्ह स्ट्रिक्स X3 सॅटेलाइट ही ते लॉन्च करणार आहे. आणि कुठे लॉन्च करणार आहे ते कुठनं लॉन्च करणार आहे? ते रॉकेट लॅब मधूनच लॉन्च करणार आहे. पण त्याच्या कॉम्प्लेक्स 1 आणि जे की न्यूझीलंडमध्ये आहे तिथनं ते त्यांचं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे तिथनं लॉन्च करू शकतात ते. आणि ही सॅटेलाइट कुठे जाणार आहे? लो अर्थ ऑर्बिट मध्ये ते पाठवणार आहेत ती सॅटेलाइट. लो अर्थ ऑर्बिट मध्ये ती सॅटेलाइट ते पाठवणार आहे. त्या सॅटेलाइटचं नाव काय आहे? स्ट्रिक, STRIX3 हे सॅटेलाइटचं नाव आहे. आणि ते अर्थच्या लोअर ऑर्बिटला ते पाठवणार आहेत. आणि लॉन्च कुठनं करणार आहेत? रॉकेट लॅब मधूनच ते लॉन्च करणार आहे, जे की न्यूझीलंडमध्ये आहे रॉकेट लॅब. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. ओके, तर आपल्या न्यूज संपलेल्या आहे. आपण आता त्यावरचे काही क्वेश्चन्स बघूया जे आज आपण न्यूज घेतल्या. तर फर्स्ट न्यूज होती आपली मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटची. ओके, तर त्यावरचा क्वेश्चन काय आहे? द मिनिस्ट्री ऑफ WCD हॅज इंट्रोड्यूस नॅशनल करिक्युलम फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. तर जे अर्ली चाइल्डहुड अँड केअर एज्युकेशन जे आहे ECCE ते किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे? तर ते 3 ते 6 वर्षाच्या मुलांपर्यंतसाठी 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. नेक्स्ट होती आपली न्यूज विष्णू सर्वांनाची. तर विच इंडियन सेलर वोन द गोल्ड मेडल ॲट युरोपा कप 2024. युरोपा कप 2024 मध्ये कोणते इंडियन सेलर त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे? कोणत्या? ILCA 7 कॅटेगरीमध्ये, जे की झालं होतं माजोर्का, स्पेनच्या माजोर्कामध्ये. तर ते होते विष्णू सर्वांना. नेक्स्ट बघू. तर इंडसइंड बँकनी लॉन्च केलेलं आहे काय? इंडस पे वियर. त्याबद्दल बघूया आपण क्वेश्चन आता. विच बँक इज कोलॅबोरेशन विथ मास्टरकार्ड. तर कोणत्या बँकनी मास्टरकार्डच्या कोलॅबोरेशन सोबत काय फर्स्ट ऑल इन वन टोकनाइज्ड वेअरेबल फॉर बोथ डेबिट अँड क्रेडिट कार्ड
साठी हे काय केलेलं आहे, कोणत्या बँकने केलेलं आहे, इंडसइंड बँकने केलेलं आहे. नेक्स्ट नेम SpiceJet COO who has resigned recently. तर स्पाइसजेटचे CEO कोण आहे ज्यांनी आता रिझाईन केलं, तर त्यांचं नाव आहे अरुण कश्यप आणि CCO कोण आहे, शिल्पा भाटिया यांनी रिझाईन केलं. नेक्स्ट हरियाणा CM बद्दल, मनोहर लाल खट्टर इज द चीफ मिनिस्टर ऑफ विच स्टेट हु रिसेंटली रिझाईन फ्रॉम हिज पोस्ट. तर मनोहर लाल खट्टर जे आहे ते कोणत्या स्टेटचे काय होते, CM होते ज्यांनी की आता काय केलं, रिझाईन केलं. तर ते होते हरियाणा स्टेटचे CM, त्यांनी रिझाईन केलं. आणि त्यांच्या जागेवर कोण येणार आहे, नायब सिंग सैनी. नेक्स्ट फिल्म डायरेक्टर सूर्य किरण who passed away recently was related to which regional cinema. तर कोणत्या रिजनल सिनेमाशी रिलेटेड आहे सूर्य किरण, ते आहे तेलुगू सिनेमाशी. नेक्स्ट आहे रिसेंटली तमस सुलिओक टेक्स ऑफिस ॲज द प्रेसिडेंट ऑफ विच कंट्री. तर कोणत्या देशाचे प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहे तमस सुलिओक, ते झालेले आहे हंगरीचे. नेक्स्ट what is the name of mission that will deliver Japanese company Synspective's STRIC-X-3 satellite to low Earth orbit abroad rocket labs electron rocket. तर कोणतं मिशन होतं ते, आउल नाईट लॉंग हे त्याच मिशनचं नाव आहे, जे की काय या मिशन थ्रू STRIC-X-3 सॅटेलाइट ते अर्थच्या लो ऑर्बिटला पाठवणार आहे. ओके, तर आपल्या न्यूज झालेल्या आहे. आता आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं टेलिग्राम ग्रुप पण आहे, त्याला तुम्ही जॉईन करा, ज्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.